मोठी बातमी समोर येते। नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल प्राप्त झालाय। जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेल आयडीवर हा मेल आल्याची माहिती सध्या समोर येते। सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सध्या सुरक्षेची वाढ करण्यात आली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। जिल्हा न्यायालय बॉम्ब उडवण्याची धमकीचा मेल प्राप्त झाला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, काय सांगाल, या मेलचा मजकूर काय आहे, कशा पद्धतीची ही धमकी आहे? खरं तर हे गंभीर बाब आहे का न्यायालयासारख्या न्याय मंदिराला जर बॉम्बने उडून देण्याची धमकी देत मिळत असेल तर यामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख होता। सकाळी 9 वाजताच्या सुमारास डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या मेल आयडीवर तो मेल आलेला आहे। मद्रास टायगर ISI असा या मेल त्याच्यामध्ये मजकूर आहे आणि 2 वाजेपर्यंत संपूर्ण न्यायालय खाली करा अन्यथा आम्ही बॉम्बने उडवून देऊ अशा पद्धतीचा मजकूर जो होता तो त्यामध्ये लिहिण्यात आलेला होता। आणि मेल मिळाल्यानंतर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन असो किंवा न्यायालय परिसरात जे काही सुरक्षा व्यवस्था आहे ते वाढून देण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून संपूर्ण शोध मोहीम जी आहे ते सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार अजून काही संशयित वस्तू मिळून आली नाही, मात्र खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणेकडून आणि बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण जे आहे बिल्डिंगची तपासणी जी आहे ती सुरू आहे। बार असोसिएशनने या सगळ्या संदर्भात लोकांना त्रास होत असल्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे, मात्र खबरदारी म्हणून शोध मोहीम सुरू आहे। अजूनपर्यंत काही मिळून आलेलं नाही। नक्कीच पराग, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अद्याप या परिसरात बॉम्बच्या प्रकाराचं कोणतंही साहित्य आढळून आलेलं नाही अशी माहिती सध्या समोर येते। जिल्हा न्यायालय बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे। सत्र न्यायालय परिसरात सध्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे।